आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्कार, आपण पाहत आहात ठाम मत मराठी न्यूज. मी आहे पूजा. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या गंभीर प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्याक विभागाने थेट महापालिका प्रशासनाला धारेवर धरत तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे धुळे शहर कार्याध्यक्ष शेख जुनेद शेख नासिरुद्दीन यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनात असा आरोप करण्यात आला आहे की प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांना अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पूर्वी तापी नदीच्या पाईपलाईनद्वारे नियमित पाणी पुरवठा होत होता. मात्र नवीन अक्कलपाडा धरणाच्या पाईपलाईनशी जोडणी केल्यानंतर तो पुरवठा बंद करण्यात आला. याहूनही गंभीर बाब म्हणजे नव्या पाण्याच्या टाकीची गेल्या 2 वर्षापासून स्वच्छता झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे टाकीत गाळ, कचरा आणि घाण साचली असून नागरिकांना दूषित पाणी मिळत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तापी नदीची जुनी पाईपलाईन पुन्हा सुरू करून नागरिकांना तात्काळ स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच 6 दिवसांच्या आत प्रशासनाने ठोस निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय. आता या निवेदनानंतर महापालिका प्रशासन कोणती भूमिका घेते आणि प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांना पाणी समस्येतून कधी दिलासा मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाम मत मराठी न्यूज नेटवर्क, धुळे. प्रभाग क्रमांक 4 मध्ये गेल्या अनेक दिवसापासून दूषित पाणी येत होता. याच्या अगोदर ना तापीची पाईपलाईन जोडलेली होती, पण तात्काळ पाणी चालू केल्यामुळे ते लाईनला बंद केलेली आहे तापीची. आमची प्रमुख मागणी अशी आहे की अक्कलपाडामध्ये प्रत्येक वेळी पाण्याचा प्रॉब्लेम येतात. कधी वाल फुटून जाता, कधी ते शेतकरी लोक पाणी फिल्टर करून देत नाही. तो आमची विनंती अशी आहे की जे तापीचे जो याच्यावरून लाईन होती ना ते आम्हाला सुरू करून देण्यात यावी. आम्ही काल आयुक्त साहेबांनी आदेश दिला होता की तापीची लाईन सुरू करा, पण त्यांनी काय केला, जो जुनी लाईन होती याच्या अगोदरची पाईपलाईन जो टाकीची बंद पडलेली आहे 1 वर्षापासून, ते भरून ते लोकांना पाणी वाटप केलेलं आहे. त्याच्यामुळे अनेक लोकांना ते आरोग्याचा प्रॉब्लेम झालेला आहे. मला स्वतःला सकाळपासून डायरियासारखे लक्षण झालेलं आहे. आमची एकच विनंती आहे की ही जो लाईन आहे पाणी तापीची हे प्रभाग क्रमांक 4 मध्ये रिटर्न दुरुस्त करून यांनी जोडून या नागरिकांना देण्यात यावे. धुळे महानगरपालिका क्षेत्र आणि धुळे महानगरपालिकेसाठी पिण्याचे पाण्याचे सोर्स असणारे ठिकाणं, या ठिकाणी गेल्या काही दिवसात अतिवृष्टी झालेली होती आणि ह्या अतिवृष्टीमुळे गढूळ पाणी आणि माती मिश्रित पाणी ह्या पाण्याच्या सोर्समध्ये जमा झालेलं होतं. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये धुळे महानगरपालिका क्षेत्रामध्ये पिण्याचं पाणी थोडंसं गढूळ प्रमाणात नळांना येत आहे. मात्र शुद्धीकरणाची योग्य यंत्रणा महानगरपालिकेने राबवलेली आहे. हे पाणी शुद्ध स्वरूपात नागरिकांना मिळेल यासाठी महानगरपालिका प्रयत्न करत आहे. येणारे 1 ते 2 दिवस अजून ह्या प्रॉब्लेमला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. पण मी नागरिकांना विनंती करतो की गढूळ पाणी जरी आलं आपल्या घरी तरी किमान काही दिवस हे पाणी उकळून आणि गाळून प्यावं, जेणेकरून कुठलेही साथरोग किंवा पोटाचे आजार आपल्याला होणार नाही. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज.